आत्यांचं चालू आहे हे दारात सारवायचं काम. म्हणजेच केरसुणीने सगळं हे करून घेतात. कारण केवढं उकळलंय बघा आणि सारवल्यानंतर केवढं सुंदर दिसतंय. आणि त्या दिवशी सारवलं होतं हाताने. त्यांना म्हणलं हाताने नका बसू, सारवत वेळ जातोय. केरसुणीने घ्या आणि सडा मारायला पाणी भरपूर लागतं. म्हणून त्यांनी काय केलं, केरसुणीनेच तसं हे करायचं, सारवायचं चालू केलंय. माझ्या चालू आहे चुलीवरच्या भाकरी. कारण पाणी खूप जातं. सडा मारायचं म्हणलं ना, एक 3-4 बादल्या पाणी जातं. म्हणजे 50-60 लिटर पाणी सड्याला जातं. मग एवढं पाणी वाया घालवायचं नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आहे आपल्याकडे पाणी, पण आहे म्हणून केवढंही वापरायचं नाही. कारण काही ठिकाणी लोकांना ना पाण्याचा खूप त्रास आहे. म्हणजे पाणी आत्ता हे असे दिवस चालू आहेत उन्हाळ्याचे, की पाण्यासाठी ना भरपूर त्यांना कष्ट करावे लागतात. लांब लांब जावं लागतं चालत पिण्याचं पाणी आणायला. आणि भाजी काय बनवली आज ते तुम्हाला दाखवते. त्याची फोडणी तयार करून घेतली आहे मी. हुलग्याची भाजी बनवणार आहे. शेंगदाणे भाजून घेतलेत, हुलगे छान मीठ घालून शिजवून घेतले आणि गरगटले. भिजवलेले हुलगे ते, त्याचं पाणी हे बाजूला काढले. पण हे पाणी टाकून द्यायचं नाही. ह्या पाण्यातच खरं तर सगळं हे आहे. ते पाणी परत त्याच्यात हे करायचं. आणि मस्त कढईमध्ये मी काय केलं, कांदा हे घेतलं, तेल घातलं, कांदा बारीक चिरून घेतला, जिरे मोहरीची फोडणी घातली. कांदा छान असा लालसर उसर परतून घेतला, लसूण घातला, टॅमॅटो घातलं आणि छान सगळं टॅमॅटो कांदा बारीक करून त्याच्यात येसूर हळद मसाला घातला. आणि बघितलंच तुम्ही की हुलगे शिजवलेले त्याच्यात घातले. आणि मस्तपैकी काय केलं, ताटात गरम पाणी करायला ठेवलं आणि जेवढी लागती तेवढी आमटी करून घेतली. आणि मग घातलं मस्त असं शेंगदाण्याचं कूट. आणि गरमागरम मामा जेवण करायला बसलेत. कारण त्यांना जेवण जायचं आहे त्यांचं रानातलं काम करायला. मग काय, आमच्या आत्याबाई बसत नाहीत, हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि सगळेजण म्हणतात पण की आत्या खूप काम करतात, त्यांना आराम पाहिजे. पण ह्या आराम करतील तर ना. तर आता ह्या काय करतायत, निबारचे 1-2 दोडके झाडाला दिसले होते मला मोठे मोठे, ते कोंबड्याला चिरून टाकायचं त्यांचं काम चालू आहे. मग काय, नंतर मस्तपैकी बसले सगळे जेवण करायला. माझा उपवास असल्यामुळे मी खाणार आहे भाजलेले शेंगा, रानातल्या द्राक्ष आहेत. आणि मामा नंतर आले, त्यांचं तिकडचं काम करून गाई धुवायचं काम चालू आहे. स्वच्छपैकी आम्ही काय करतो, गाई 1-2 वेळा तर आठवड्यातनं धुवून काढतो. आणि हे बघा इकडं आत्यांचं काय चालू आहे, एक निसटलेली केरसुनीची दोरी आहे ती बांधत बसलेत. आणि एक एक गाई धुवून अशा मामा काय करतात, झाडाखाली आणून बांधतात. इथं एवढी सुंदर सावली झाली आहे त्यांना, की मस्त त्यांना दुपारचं खूप भारी वाटतं. आणि हे बघा आमच्या आत्याबाई काय करतात, असा आराम पण दुपारी करतात. कारण मला एक कमेंट्स आली आहे की आत्याला खूप काम लावतात, त्यांच्यावरचं काय करा, एखादा माणूस म्हणजे रानात कामाला लावा, त्यांना काम करू देऊ नका. पण असं नसतं, आपल्या घरच्या रानात सगळ्यांनीच मिळून काम करावं लागतं. तुमचं पण बरोबर आहे, वयानुसार त्यांना जास्त काम होतं आहे. पण म्हाताऱ्या माणसाचं असंच असतं, ते बसत नाहीत. आणि लालू काळूला दिलेली आहे दुपारी छान अशी चपाती खायला. आणि आता आमचे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला सारखे जे दिसणार आहेत ते असे ज्वारी काढताना. कारण आम्ही सुरुवात केलेली आहे ज्वारी काढायला, पण ज्वारी काय आम्ही उपटून काढत नाही आहे, कापून काढतो आहे. कारण उपटायला खूप त्रास होतो. आणि हे बघा ह्यांच्या पायात काहीतरी घुसलेलं आहे. शूज खालून हे झालेत, पातळ झाल्यामुळे त्यांचा पाय पडला. जी ज्वारी कापलेली असते ना, जे खाली राहतं का, त्याच्यावर पाय पडला. एकतर आम्हीच दोघीजणी सांभाळून करत होतो आणि नेमकं हे आले आम्हाला कापायला मदत करायला आणि त्यांच्या पायाला लागलं. मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.